तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारला राजापूरला मार्केट भरतो। तर मम्मीसोबत मी चालले मार्केटला। तिकडे बघा मम्मी आणि आहेत आमच्या गावातली ती काकूनी, ती कुठं चाललेत माहीत नाही, राजापूरला चाललेत का काय। आणि एवढे घाटी चलून दम लागला, घाम बघा काय फुटलाय मला, भरपूर गरम होते। तर पाऊस पण पडल असेल काय माहिती, पडल पण पूर्ण मळाब आहे। तर आता आम्ही एसटीने चाललोय, तर अजून 10-15 मिनटं लागतील चालायला। चालत चाललोय आणि आता 9:15 वाजले असतील। तर आता एसटीचा टाईम झाला आहे, 10-15 मिनटात येईल एसटी पण। तर चला, मगापासून एवढ्या गाड्या जातात तिथे वरती, एवढी मुंबईची माणसं येते। ही आता कुठली गाडी आली गे? ही कुठली गाडी आली असेल? काय माहिती आहे, जास्त पण सोडलेल्याच गाड्या काय पाठोपाठ नुसत्या गाड्याच आहेत आणि आम्ही चाललोय चालत, तरी पण थोडंच अंतरावर जायचं आता। तर आता मी पोचलोय स्टॉपला। हे बघा यासाठी स्टॉप आणि हे तिकडं हे बघायचे आहेत ना फ्रेंड माझी। तर आम्ही ना गर्दी झाली आधी, तर येताना मी कॅब घेऊन आली कारण की ऊन लागल म्हणून, पण छत्री घेऊन येऊ पाहिजे होतं कारण की बघा ना पाऊस पूर्ण ढग आहे आणि ऊन जरा पण नाही। बघा हा बघा इथं एवढा पाऊस पडणार आहे आणि बघा किती ओला झाला, मगापासून थेंब गळत होता। आणि फोन मगाशी त्या वहिनीने फोन केला आणि तिकडे राजापुरात कोणतरी आहे त्यांचं, ते तिकडे बोलत होते की राजापुरात भरपूर पाऊस आहे म्हणून। आता माहीत नाही, छत्री घ्यावी लागणार आहे। तर आम्ही इथं बसलोय आता इथं स्टॉपच्या इथे आणि गर्दी बघा किती आहे, सगळेजण आतमध्ये पण आहेत, ह्या साईडला पण एवढी गर्दी। आणि आम्हाला माहीतच नव्हतं, तर आम्ही खूप लवकर आलेलो एस टीसाठी, पण एस टी अजून आलीच नाही, अजून 5-10 मिनिटांनी येईल वाटतं। तर अजून गर्दी होणार आहे, माहीत नाही बसूच भेटणारच नाही वाटतं एस टीत आता। आणि चैता पण चाललाय इकडं बघा, लग्न चाललंय, फुल तयार होऊन आली एस टी, आली वाटतं आता, मला वाटलं 10-5-10 मिनिटांनी येईल। चल मम्मी, बाप रे बसून जागा दे तू, देव गई माझ्याकडे काय आहे देव। अरे बघा लाल पूर्ण अगदी, पिशवी ठेवून आलाय कोणतरी। चलो अगो ते म्हातारी चढून दे, चढ घे तू काय इथे जाऊन दे, म्हातारी जाऊन दे। अरे ना उतरूच आहे वाटतं। अजून बघा पूर्ण भरलेली आहे ऑलरेडी, तर उभाच राहायचं मागे चला, सुट्टे पैसे। तर या बघा स्वप्ना इकडे बघ, काय कर ते स्वप्ना स्टेशन वरून पूर्ण फिरून आला तिकडे आणि मस्त, अरे आत्ताच, आणि मस्त विंडो सीट पकडला नाही। आणि इकडे बघा आणि आम्ही अशीच लटकतो गर्दीत। आता इतकी गर्दी झाली आहे, त्यांना तिकीट काढूच पण टाइम होत आहे, त्यामुळं विदाऊट अशीच उतरत आहेत माणसं। त्यामुळं अरे मी म्हणते कोणाशी होत नाही, त्यामुळं तिकीट काढणार, नंतर हे करणार। ती एका पर्सन म्हणजे इकडून राजापूरला आमच्या स्टॉपवरून 14 रुपये, आणि जेव्हा 10 रुपये होते तेव्हा आम्ही आलो होतो, वाढले आता तिकीट। गर्दीच गर्दी म्हणून ते आपलं तिकीट घेतो। तर आता आम्ही ह्या एस टीतून उतरलो, नाक्यावरती उतरलोय आणि इकडे पाऊस बघा किती पडले, आता इकडे पाणी साचलेलं पूर्ण ओला। आता थोडं बँकेत काम आहे मम्मीचं, मग ते करून आतमध्ये खाली बाजाराला जाऊ, बघतो आधी मम्मीचं काम कधी होणार आहे काय, आणि डायरेक्ट आता खाली जाऊ थोड्या वेळात। चल
इकडून खाली जातो जव्हार चौकात. ही एसटी आता खाली जाईल जव्हार चौकात. आणि तर आमचं ते बँकेचं काम झालं. आम्ही 11:15पर्यंत तिथे उतरलो होतो त्या इथे नाक्याच्या इथे. आणि तिकडून आम्ही ते बँकेचं काम करून मधून आलो तिकडे शॉर्टकटने. पण ही जी एस टी असते ना तिकडं आमच्याकडून येताना ह्या रोडने येत्या. आणि बघा महाराजांचं दर्शन झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडूनच आपण आलो असतो तर एस टीने येतो असतो तर. पण आम्ही आता मधून आलो खाली शॉर्टकटने. कोण ने काही काय आता सगळेजण आता मार्केटला भेटतील खूप जण पाहुणे वगैरे. तर आता आपण हे आहे ना हे बस स्टॉप आहे. जव्हार चौक आहे आपल्या राजापूरचा. इथे सगळ्या बस थांबतात. तिकडून खाली फिरून ये. आणि हे रिक्षा स्टँड आहे. आणि इकडून आतमध्ये हा रोड गेला ना तर तो पूर्ण तिकडे सगळे स्टॉल्स वगैरे आहेत त्या हा रोड इथून खाली. आणि आपल्याला आता तिकडून पुढे जायचं आहे त्या समोरून. आणि इकडं हा समोर रोड जातो ना तर तो गुप्पापेश्वर मंदिराकडे वगैरे जातो समोरून इकडे. मम्मीचं अजून बोलून होत नाही काकी. तर ह्या स्टॉपच्या या साईडला वडापाव म्हणून आहे ना तर तिथे इतका छान वडापाव भेटतं ना. पण आता नाही नंतरला खाऊ. भूक लागले की आत्ताच आधी स्टार्टिंगला आलो आहे मार्केट. पहिला फिरूया. आणि ही साईडला ही नदी आहे. आणि हा रोड पूर्ण मार्केटच्या इकडे जातो समोर. इकडे पण हे रिक्षा स्टँड आहे. हा बाबू बघतोय काय काय चाललंय ताईचं एकटीच बडबडत आहे. तर आम्ही या रोडने आलो समोर. आता बघा इकडूनच आता पूर्ण ही दुकानं चालू होतील बाजाराची. इकडं नाही तर दुसऱ्या दिवशी हे सगळं काही नसतं पूर्ण खाली असतं. आणि साईडला नदी सगळं काय काय आहे भाजीपाला कांदे बटाटे प्लास्टिकची भांडी विंडी. मग काय घ्यायचं आहे गे तिथं घ्यायचं नॉवेल काय बघू इथं काय घेत आहे म्हणून बस. हॅलो घे ग. मी आता हे क्लिप घेतलं नाही 10 रुपये. 30 रुपयाची माळ आहे. 25 लावले 50. पुढे बघा किती काय झालं. तू झाला घे. पुढे मम्मी पाया पडतात. हे का आता पूर्ण काळं हे अंधार हे झालं मळाप झालाय. मग अशी जरा मध्ये येऊन होतं लसूण घेते वाटा मम्मी. घेते की कशी की किलो 80 रुपये. 80 रुपये किलो. 100 देव का विचारतात. मध्ये कोण जाता येत आहे. इकडनं सगळं मार्केट चालू झालं आता. तिकडे एक हॉल आहे बघा लग्नाचा हॉल. बारीक बारीक आहेत ना गे यांचं बारी. मोबाईलमध्ये बघून करतात. दोन्ही पण काम एकदाच करतात. हे काय लाल लाल पण आहे मध्ये मध्ये. हे काय लाल काय आहे मध्ये. गावठी म्हणून त्यांची असतात. अहमदनगरचं ना मला कर या बाबूचं नाव सांग. काय बाबूचं नाव. हा कलमार नाही मला माहिती कुठं आलं. नवीन घेतला छोट्या छोट्या मस्त म्हणता गावठी आहे लसूण गावठी आहे म्हणून. एवढी पिशवी घेतलाच. येताना माहिती नाही किती गर्दी होती ती. जाताना बघा गाडी करूया. कांदा बिंदा हे बघा काय ट्रॅफिक झालंय ते. जागाच नाही. आणि एवढ्या मोठ्या गाड्या इकडून झाला. चल पुढे चल. आणि एका साईड ते कलिंगड पण आहे. कसं आहे हे कसं आहे. 80 रुपयाला 1, 150ला 2. काय करता स्वतःचं प्रोडक्शन आहे. वासाला गॅरेंटी आहे. वास नाही आला डबल पैसे परत. प्रोडक्शन आहे ते. 150 रुपयाचे 2 घेऊया. आता
तिथं जायचं आहे एकदम अजून पुढेपर्यंत आहे एकदम. जो आपण शुक्रवारचं मार्केट दाखवलं ना मी, तर त्याच्यापेक्षा हा मार्केट मोठा असतं, मोठा आहे एकदम. सगळं काय आहे आणि आतल्या रोडला त्या साईडला सगळं मोठं म्हणजे हॉटेल्स वगैरे, मोठे मोठे शॉप्स वगैरे सगळं काय आहे. आणि इकडे जेव्हा बाजार नसतो ना तेव्हा पूर्ण खाली असतं ना. आता बघा किती काय भरलेलं आहे, जागा पण नाही आहे चलू. तुका साबण पण घेतं? साबण पण घेतो. 30 रुपये सुट्टी ताई. आता ऊन बघ काय पडलंय का, मगापासून पूर्ण माळा भरते की. व्हिडिओ कॉल कर. हा व्हिडिओ चालू आहे चॅनलवरती, व्हिडिओ युट्यूबला चॅनल. हां बघा या 150 रुपयाचं 2 ना. चल. आणि हे बघा दे. बैल बघा आरामात फिरतात अगदी. 180 झाले आणि 20चे देऊ काय? चांगले वासाचे दिले ना मला. हो, बिनधास्त आहे वापस. मम्मी हे किती पेक्षा निर्माण आहे ना. किती रुपयाचे ते? 30 वाला आहे. छोटं नाही आहे दे मग. 30 वाला, हा 30 वाला निर्माणाचा एक घे. ते 2 कमी कर आणि 30 वाला घे एक निर्माण. साबण किती टाकला? 4 असतील ना. 4 झालं. आतापासून झाले पिशव्या भरून. दे माझ्याकडे एक पिशवी दे. तू काय घेतलं? या घेतात. इकडे बघा सगळं प्लास्टिक, स्टील, चपला, त्या साईडला झाडू, काय काय सगळं आहे. मम्मी कुठे गेली? कलिंगड. चला चला. हे बघ बाई ह्या घेऊया. नको, हे पॅकिंग करून देतात ते. काय बाबू घेतात? ही कशी आहे रे? ती 60 रुपयाला आहे, अर्धा किलो. हे 60 रुपये आणि ह्या तो पण 60. हे उघडच ठेवलेलं आहे मम्मी. ते काय होता? पॅकिंग आहे ते घे. हे पॅकिंग हे पण घ्या. एकच 120 रुपये लागते. तो कधीतरी खावाच होता. मला नाही आवडत हे. बटर नाही आवडत, तोच घेतो. तर मम्मीने इकडं हे टोस्ट घेतला नाही आणि हे शेव, तिखट शेव मस्त जरा. हे ठेव जरा ती पण घेतो. बॅगेट, नाही ठेव मग बॅगेट टाकतो मला. त्या पण घेतो ना. 50 का पाव 90 का आधा किलो. आणि हे इकडं आता हा रोड ना या साईडला चालला आणि एक तिकडं चाललाय ते तुम्हाला दाखवतो. त्या साईडला गणेश घाट म्हणून आहे आणि या साईडला पुढे मार्केट आहे. इकडे भाजी मार्केट आहे. तर इकडून ना हे नंतर मी दाखवते. आता आपण सरळ पुढे जाऊ गणेश घाटाच्या इकडे. अरे शाळेतली पोरी, शाळेत नाही कुठे भरपूर पोरी दिसतात बा. आता इकडे पण बाजार आहे आणि इकडे थोडंसं आणि पुढे गणेश घाट दाखवते मी पहिले. इकडे जरा शांत मस्त वाटत. झाड आहे मोठं वडाचं इथं. लय थंडगार वाटतंय ना. तर इकडून बाजार इथपर्यंत संपला आणि इकडे सगळं पुढे सगळ्या गाड्या लावून ठेवल्यात पार्किंगला. मस्त पार्किंग एरिया आहे हा. कारण की एवढं मोठं बघा ना, केवढं मोठं वडाचं झाड आहे. किती छान वाटतंय. ते सगळं मस्त थंडगार वाटते जरा. मम्मीच पण घेऊन आलं एवढं मोठं पिशवी बिचारी. मम्मी नंतर बॅगेत घेतलं तुम्ही. आणि इथे हे बघा, इथे ना हे बांधलेलं आहे. इथे हे होतं म्हणजे गणपती बसवलं जातं, त्यामुळे ते गणेश घाट नाव म्हणून आहे. आता सगळं असंच आहे. आपण पहिले दाखवते मी तुम्हाला छानपैकी. इकडं बघा, वाव, थोडं कचरा आहे पाण्यातनी. ते तिकडे काय करतात, गरवत आहेत वाटतं. त्या साईडला दिसत आहे करते मासे गरवत आहेत. किती छान वाटतं इकडे, एकदम मस्त थंडगार वाटते वातावरण. पण इकडे खोडी पण आहे, पण ती आता वापरत नसेल वाटतं, काय माहित नाही.
दोन नद्यांचा संगम आहे इकडे. ही एक इकडे एक नदी आणि ती तिकडे. चल होडी आहे ती बघ तिकडे. म्हणजे ती खराब असेल काय माहित नाही. हे दोन नद्या आहेत, नावं नाही माहिती मला काय. अगे त्या हे करतात मास. चल जाऊया तिथे बाजार घेऊच आपलास. अरे सगळे लावून ठेवलेत मोठ्या मोठ्या गाड्या. आणि इकडे नंदी पण आहे. वाव कसला फडकतंय भगवा. नंदी पण आहे. हे बघू केवढं मोठं झाड आहे. आणि पुन्हा हा इकडं मार्केट. मम्मी इकडून चल तिकडं खाली चल. मी पूर्ण मध्ये मध्ये दाखवत नाही. इकडं चल खाली नंतर जायचं. तिकडे मच्छी पण पूर्ण ह्या झालाय. वास बघा कसा वेगळ्या प्रकारचे आहेत ना. वाव सुकी मच्छी. हे बघा पाणी मगाशी पाऊस पडला ना तर इकडं सगळं पाणी साचला. पारंब्या तुला तिला काहीतरी घ्यायचं होता ना गे. एकटं झाला मम्मीच्या सगळी ओळखीची. मम्मीला कोण भेटत नाही आता काय नाही. हे बघा यांचं पडला काय ते. तिथं आता काहीतरी घ्यायचं आहे. नॉवेल्टी आहे. गर्दी बघा किती येते बाईक. तर आता आम्ही हे घेतलं नळासाठी. पाय ना तो एकदम पूर्ण सैल लागतात नळाचा. त्यामुळे हे घेतलेलं आहे. बस झालं ना. आता काय घेतं कोणती वस्तू 20 रुपये. सगळ्या वस्तू 20 रुपये. अजून काय घेतं घे बोल. रोलर पनी, कान कोरणे, दाढी ब्रश, दाढी खोरा, बिशी, मग. तर आमचं इकडून घेऊन झालंय. तुम्हाला दाखवलं ना ते गणेश घाट वगैरे. आता आपण ह्या साईडून पुढे जाऊया. इकडे मेन मार्केट आहे. इकडे सगळे फळं वगैरे आहेत. कलिंगड, केळी बघा पूर्ण पिकलेली आहेत केळी. आता आपल्याला पालेभाजी घ्यायची आहे. अरे गण्या काय कसं आहेस. मस्त तू कशी आहे. हा तो आलो कधी. मी का परवाशी आलो. आता बरोबर नाही ना. ब्लॉग बघ मग नंतर बनवतो ना. बंद करतो बहुत. तिकडे सगळ्या साबण वगैरे काय बोल निरमा. आणि हा चौकोन आहे ना पुढे जिथे पालेभाज्या भेटतात. कुठे मम्मी चल जागा ना आतमध्ये. हादिबा पाहिजे पुढं जाऊया. अच्छा तर हा चौकोन पूर्ण पालेभाजीचा आहे. आणि तिकडे एक रोड जातो आतमध्ये जातो. आणि सगळं काय आहे. आणि गर्दी बघा किती आहे ते. तर मागे हा सगळं पालेभाजीचा एरिया. आणि इकडून आपण आतमध्ये जाणार आहोत. इकडे सगळं सुकी मच्छी, कांदे बटाटे सगळं काय आहे. सगळे सुकी मच्छी सगळं काय आहे. इकडे पण बघा. चल मम्मी कांदे बटाटे. कांदे घेणारच काय. कांदे अगदी मम्मी न्यायचा कसा मम्मी घे. थोडस घेऊया आपण. मग पप्पू सांगू सांग. चल कुठे गेली. हे बघा भाज्या नाही सॉरी मच्छी सुकी मच्छी. सगळं मच्छीचाच वास येत आहे. घे बाय बाजूचं वाटतं. पुन्हा तरी बसले. आता आपण पुन्हा या साईडला चालू. ते बघा झाडाचे गोल गोलच फिरतात. काकी सगळी ओळखतात. या साईडला बघा पोच देते. आणि इकडे सगळं ओल्या मच्छी सुकी म्हणजे सगळं काय आहे इकडे बघा पुढपर्यंत.
लय मोठा मार्केट आहे. मम्मी चल आपलं सुद्धा भाजी घेऊया ना. चांगलं ठीक आहे माझा प्रश्न घेऊया पण तुमचा काय इकडं बघा इकडं सगळं आता फळभाज्या फळ नंतर जास्त आधी घेऊया नंतरला जाऊया. आतमध्ये चल ना इकडून लावूया. तर हे सगळं एवढा भाग आहे ना पूर्ण पालेभाज्याच आहेत. पाणी भरत आहे. कोण आहे गाणं झोपा ओळख नाही काय मग काय मजेत ना. मगाशी गाणं भेटला हे गाण्याचे पप्पा आहेत काका. सगळ्या मस्त ताज्या ताज्या भाज्या आहेत गावठी. किती किती चवचव आहे आजूबाजूला. मम्मीचं आता बोलून नाही होणार. सगळे वाटे पण आहेत. वाट्यावरती जास्त भाज्या. मम्मी सगळं हे घेते काय अगे बघा इथे वांगे कसे आहे तो 20 रुपयाचे. टमाटे घ्या 10 रुपयाचा. घे मग कच्चा घे. 10 रुपयाचे घे. माझ्या बॅगेत टाक नाही तर तुझ्या बॅगेत टाक. पिशवी मम्मीने कशी घेतलं नाही. दे माझ्याकडे मी पकडतो. हे सगळे वाट्यावरती आहेत. 10 रुपये 20 रुपये सगळं काय. वांगी कशी 20 रुपये. मम्मी पिशवी दे मी पकडतोय. हां भेंडी मम्मी भेंडी छोटे थोडे मस्त होत्या. त्या मिरच्या बघे ती मोठ्यावाल्या. तू काय करू ते मम्मी सगळा नको नको म्हणता. काय घे तू मम्मी मका घेऊया घे. हिरवगार लाल लाल धमक. ही याची सोबत दैटा सोबतच काढले टमाटे थोडे मोठे मोठे. काय घेता डांबे 50ला 5 मके लावले. मग जून आहेत घे मम्मी ते वाटत ना. नाही मस्त कोवळं असतं. हे घेता कसं आहे हे तोडून दे ना त्याला मध्ये तोड झाली. ह्या नाही म्हणा सुकणार ना मध्ये टाकायचं डायरेक्ट. हां एकाकीचा पण नाव घेईल दे थोडंच नाही आहेस. मिरची तुझी पण मिरची आली बघ त्यांची. मिरची कशी असते. मिरची गावचीच आहे पिशवीत त्या. हे कसं आहे ते 50ला 5. 50ला 5. मम्मी हे पण घे ना घे. हा तर घे किती द्या हो 50 सुद्धा. हा मी बघूया. हे बघ ना आधी बघून घे ना घे. ओलेच वाटतं घे. ओळे नाहीत ते जीव नाही. राहू खालून हा ठीक आहे. 10 रुपये द्या तिथे. हा मी यांचं किती घेऊया मग ते पैसे. एकच किती रुपये 5 50 ते 5 घेते. हा ना 5 रुपये सुटत होते. सुटत नाही मग त्यांचं पण ते पैसे. 10 रुपये आता मी घेतले झाला आता चला. मस्त 10-20 रुपयाचे सगळे वाटे आहेत. हां कोबी घ्यायची की कोबी सुट्टे पैसे घेऊन ठेव. एसटीन जायचं असेल तर पुन्हा नाही भेटणार. कोबी कसे आहे हो. कोबी कसं आहे 50ला 5. कांदे बटाटे टोमॅटो 50ला 5 आले बघा इकडे. नाही 20 रुपये. इकडे बघा या काकड्या बघा 2 कलरचे आहेत. व्हाईट वाले आणि जास्त ग्रीन आहे. आणि इकडे बघा आधी काय गर्दी झाली. घेतो मग मिरचीचं वाटण.
काकी झालं रे. दोडकी पण आहेत पाहिजे आता. बंडल आहे ते 60 रुपये. तिकडून पण बाहेर जायचं, तिकडून पण बाहेर जायला रोड आहे. त्या साईडला पण एक्झिट आहे आणि इकडून पण आहे, इकडून पण आहे. कुठून जाऊया? कोबी दुकान तो तिकडे बाहेर काहीतरी कोबी आहे. तिकडे चल, त्या साईडला जाऊया. खाता हे हा कुठला कोबी आहे माहित नाही. अलग कोबी आहे. हे कसला कोबी आहे तिथे? हा कोबी कसला आहे? लाल आहे. याला असा का कलर आहे? लाल बी असतं, हिरवा असतं त्याचा लाल. हा काय? मी पहिल्यांदाच बघतोय. हा मुंबई पुण्याला लय घेतो. तुम्ही कुठचे आहे? हा इस्लामपूर. इस्लामपूर का? हे बघा एकच होतं. हा मी इकडं पहिल्यांदाच बघतोय. थोडं वेगळं. हे बघा हे हिरवेवाले कोबी, व्हाईट हिरवे. तर हे मार्केटच्या साईडला ते वॉशरूम आहे. सार्वजनिक शौचालय. आणि इथे विनामूल्य आहे एकदम. तर आता आपण पालेभाजी घेतलेलो आणि बाकी सगळं काय काय घेतलेलो, मच्छी वगैरे जे काय आहे ते. आणि आता इकडे कपड्यांच्या इकडे दुकानात इकडे आले. इकडे सगळं आता इथून पुढे सगळा हा रोड आहे ना, पुढे सगळे कपडेच मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, सगळेच जेंट्स लेडीज सगळं एकदम पुढपर्यंत सगळं काय द्यायचं आहे. हे काय मध्येच करतात, लावतेच वाटतं गाडी. तर इकडे बघा छान छान टॉप ड्रेस वगैरे आहेत छान छान. तू इथं थांब, मी पिशवी घेऊन थांब. तर आता हे एवढेच इकडे ही दुकानं, बाकी इकडे या साईडला सगळी दुकानं संपली आणि इकडे सगळे गाड्या वगैरे लावून ठेवलेल्या आहेत. आणि ते बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर खूप जुनं आहे आणि इकडे काहीतरी बांधलं आहे लोकांनी. इकडे आताशी अशीच काय ना काय दुकान ही काय काय बांधलं आहे यांचं. बस हे एवढंच या साईडला मार्केट संपला. मम्मीला तिकडं थांबवलं, ती कंटाळली आणि दाखवलं तुम्हाला थोडंसं इकडे. आता भूक लागली आहे जाम. आता काहीतरी पेटपूजा करूया पहिले. मस्त हे बघा ना मध्ये जाते उंचामुळे जरा बरं वाटतंय. जास्त म्हणलं की जास्तच गरम होता. आता पाऊस येईल का नाही काय माहीत नाही. छत्र तशी आम्ही काय आणलं नाही काय नाही. आता मम्मी कुठे थांबली आहे बघूया. खरंच जाम भूक लागले. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे. थंडगार काहीतरी खावंसं पण वाटतंय. ऊन आलं बघा पुन्हा. ऊन जाता येते. मम्मी कुठे थांबले? अरे मला वाटलं पुढे गेलं की काय. चल ते पिशवी दे माझ्या. ते नाही मी बॅगेत घेऊ. अच्छा दे. इकडून सगळं आतमध्ये याच्या रोडच्या बाहेर हे एवढा मागाशी दाखवलं सुकी मच्छी वगैरे हे सगळं आहे आतमध्ये. मला आता सगळं दाखवता येत नाही कारण पिशवी आहे. अरे यार एक आता पिशवी आहे आणि बॅग मगाशी पूर्ण रिकामी होती आणि आता पूर्ण भरलेलं आहे बॅग पण. आता पहिल्यांदा काय तर खाऊया. तर आम्ही आले हॉटेलमध्ये. मागेपासून सगळं भरलं होतं मगाशी, आता थोडं खाली झालं आहे. आणि आम्ही ऑर्डर केले उसळपाव आणि वडापाव. मम्मी घे उसळ घे. मी आता वडापाव खाणार आहे. हा ना ही उसळ बनवते मम्मी. आता घरी जाऊन घेऊन जाऊया आपण पाव आणि मग पप्पू नाही ना आता आपल्यासोबत. मस्त कांदा टाक, तेल कर. मस्त वडापाव आला आहे. आता आम्ही पहिले खाल्लो आहे. जाम भूक लागले तर चमच्यान घे बाय. मम्मी नुसतं कटवडा केला नाही.
आमचं सगळं सामान घेऊन झालंय. मम्मीकडे बघा आणि स्वप्नाने पण तिकडे बघा आणि ही काकोनी आणि इकडं पाणी बघा काय भरलंय, त्या तलाव भरलाय पूर्ण. नशीब आम्ही जेव्हा तर मार्केटला आलो तेव्हा पाऊस नव्हता म्हणून, नाही तर पावसात पूर्ण चिकचिकीत सगळा होऊन जाता मार्केट. आणि आता मस्त आम्ही खाल्लेलो, मस्त पोट भरलंय आणि आता आम्ही वरती चाललोय पुलाच्या तिकडं, कारण की मगाशी येताना तितकी गर्दी होती ना एसटीत, तर म्हटलं नको आता जाता अजून म्हणजे बाजार सगळ्यांनी घेतला नसेल तर अजूनच गर्दी होईल. त्यामुळं आता आम्ही पुलाच्या तिकडे जाणार आहोत. बघू काय भेटलं तर जाऊ, नाही तर पप्पू येईल घेऊन जास. अजून काय मार्केट मला वाटतं संध्याकाळपर्यंत असतं वाटतं, काय माहीत नाही. आणि आता 12:15 वाजलेत. बघू वरती जाऊन काय भेटतंय का काय. काय स्वप्न काय म्हणतं, ऊन लागतंय की पाऊस लागते तुमच्याकडं? ऊन लागतंय बघण्याचं, पाऊस पाहिजे आम्हाला म्हणावं. पावसा काय आला होता तो? आपल्याकडे कुठे गावात, आपल्या गावात पाऊस पडलेलाच नाही. हा, जेव्हा आम्ही होतो ना तिकडे स्टॉपला तेव्हा पाऊस पडला नाही, थोडे थोडे थेंब गळले फक्त, भरपूर पडला. हा मग तेच आता इकडं बघितलं ना पाणी तर किती तुंबलं होतं त्याने, आता पूर्ण ऊन पडले. माहीत नाही तर पाऊस येईल की नाही वाटत नाही, पूर्ण ढग पूर्ण निवळ झालेले. आता आम्ही सगळेच चाललोय वरती पुलावर. पुलावरून तिकडे आमच्याकडे जाणाऱ्या गाड्या भेटतात भरपूर, तर त्यामुळे चाललोय. आणि पुन्हा आम्ही मागे गेलो होतो मगाशी, आणि ते बघ या मार्केट या कपड्यांच्या एक मार्केट करून आता पुढे आपण जाऊ. तर आता आम्ही चाललोय. तुझं नाव ही स्वप्नाली, तुझं नाव काय आणि तुझं? हां किती एकदम छान अशी बोलते, अगदी हळू आवाजात. आणि इकडे बघा ही नदी आहे आणि आम्ही आपण ब्रिजवरून चाललोय. आणि या साईडला पण दाखवते हे बघा. आणि इकडं हे बघा किती छान वाटते, मस्त वारा सुटलाय. आणि हा सगळा इकडे बाजार भरलेला आहे, किती छान वाटते. इकडे ना आल्यावर एक एक काय ना काय नवीन नवीन बिल्डिंग या दिसतात चला हे वारा सुटलाय. पण ओळखीचं आहे. चलो ऊन बघ, या साईडला तर ऊन आहे बघा आणि या साईडला सावली आहे. एक ढग आलाय वाटतं इकडं ना. अरे मला चल आधी नंतर हे करे बाई, सुरुवात झाली खायत खायत चालतंय. आम्हाला गरम होत आहे, गरम मरणी गरम होते मरणी. काय ऊन बघ आहे. ही बघ आमची माणसं कशी बसली आहेत झाडाखाली. कोकणातली माणसं साधी बोलली, साधी बोली बाबा, किती हरामी आहे, पक्की हरामी आहे. अशी म्हणतात ती रोयावली बोलतात, पक्की हरामी म्हणतात कोकणातली माणसं. माणसाचं आमची स्वप्न किती हरामी माहितीये काय. इथे बसले. चला तर सगळं आता बाजार तुम्ही बघितला होता, सगळं आमचं झालंय बाजार घेऊन. इकडे बघा सगळी माणसं स्वप्न बाय बाय करताय. तर आपण हा ब्लॉग इथे संपूया, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.